गंडा घालणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश करण्यात आलाय। मुख्य सूत्रधारांसह अन्य सदस्यांना सुद्धा अटक करण्यात आली आहे। शेअर मार्केट फ्रॉडचा पुणे पोलिसांनी पर्दाफाश केला। वृद्धाला 22 कोटींचा गंडा घातला होता। हे सगळं प्रकरण नेमकं काय आहे ते संपूर्ण प्रकरण जाणून घेतलेलं आहे सायबर वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्वप्नाली शिंदे यांच्याकडून। आमचे प्रतिनिधी रोहन कदम यांनी हे सगळं जाणून घेतले, आपण बघूया। आपल्यासोबत सायबरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्वप्नाली शिंदे मॅडम आहेत। नेमका काय हा प्रकार घडला? 22 कोटी रुपयांना या ज्येष्ठ नागरिकाला फसवलेलं पाहायला मिळतं। बरोबर, ज्येष्ठ नागरिक आहेत आणि त्यांनी सोशल मीडिया वापरताना एका लिंकवर क्लिक केलं होतं आणि त्या लिंकवर क्लिक केल्यानंतर ते एका व्हॉट्सअपच्या ग्रुपला जॉईन झाले होते। त्या व्हॉट्सअपला ग्रुपला जॉईन झाल्यावर त्यांना असं दिसलं की सदरचा ग्रुप हा शेअर मार्केटचं मार्गदर्शन करतो आणि शेअर मार्केटमध्ये जास्तीत जास्त नफा कसा मिळेल किंवा IPO सध्या जे चालू असतील तर त्या संदर्भात कसे IPO तुम्ही घेऊ शकतात या संदर्भातलं मार्गदर्शन त्याच्यामध्ये होतं। त्यामुळे त्यांना असं वाटलं की इतर लोकांना फायदा होत आहे म्हणून त्यांनी सुरुवातीला ही रक्कम त्याच्यामध्ये भरली आणि परंतु भरताना हे वेगवेगळ्या अनोळखी बँक खात्यांमध्ये त्यांना पैसे भरायला सांगितले आणि हे पैसे दामदुप्पट होईल असं त्यांना आमिष दाखवलं होतं। त्यानंतर सुरुवातीचा परतावा हा मिळाल्यानंतर जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांना असं वाटलं की मोठ्या प्रमाणामध्ये फायदा होईल म्हणून वेळोवेळी त्यांनी 7 बँकांमध्ये जवळजवळ 1.5 ते 2 महिने पैसे भरले आणि त्याच्यामध्ये त्यांना 22 कोटी रुपये 22 कोटी 2 लाख पुढची आणखीन एक काही विशिष्ट रक्कम आहे ती भरली असताना त्याच्यामध्ये त्यांना 45 कोटी मिळणार असं दिसत होतं आणि ह्या व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये ॲड झाल्यानंतर एका लिंकद्वारे त्यांनी एक ॲपही डाउनलोड केलं होतं की जे फ्रॉडस्टर यांनीच सांगितलेलं होतं आणि त्या ॲपमध्ये त्यांचा पोर्टफोलिओ जसा आपला नॉर्मल शेअर मार्केटचा डीमॅट अकाउंटचा जो दिसतो त्या टाईपचा पोर्टफोलिओ होता आणि त्याच्यामध्ये असं दिसत होतं की त्यांना 45 कोटी रुपये मिळणार आहे। परंतु विड्रॉलचं बटन जेव्हा त्यांनी दाबलं तेव्हा त्यांना कुठे एक्झिस्ट करत नव्हतं, परंतु वेळोवेळी त्यांनी व्हॉट्सअपचे जे ग्रुप ॲडमिन होते त्यांना संपर्क करायचा प्रयत्न केला, परंतु तोपर्यंत त्यांचे पैसे हे वेगवेगळ्या बँक खात्यांवर ट्रान्सफर झालेले होते आणि त्यांचे फोन न उचलल्याने त्यांना शंका आली की असं आपल्यासोबत फसवणूक झालेली आहे। मग ते सायबर पोलीस स्टेशनला आल्यावर आम्ही त्यांची तात्काळ NCRB पोर्टलवर की जेणेकरून त्यांची रक्कम ज्या ज्या ठिकाणी पुढे ट्रान्सफर होईल ते जे बँक खाते आहे ते गोठवता येईल म्हणून आम्ही NCRB पोर्टलवर आम्ही तक्रार नोंदवून घेतली। असे प्रकार सातत्याने वाढताना पाहायला मिळत आहेत आणि त्यामुळे सगळ्यांनीच म्हणजे केवळ पुणेकरांनीच नाही तर राज्यभरामध्ये असे जे शेअर मार्केटच्या जास्त नफ्याच्या फायद्यासाठी जे आहेत ते असे पैसे गुंतवतात आणि असे पैसे गुंतल्यानंतर आपली फसवणूक होते हे उघडकीस आल्यानंतर तात्काळ पोलिसांची मदत घेणं जे आहे ते गरजेचं असलेलं पाहायला मिळत आहे। कॅमेरा पर्सन दीप मिश्रासह रोहन कदम, जय महाराष्ट्र न्यूज, पुणे।